हे माझं 25 वर्षाचं कार्यकाळ, मला नक्कीच याचा फायदा होईल आणि मी कुठला पक्ष बदललेला नाही, मी एकाच पक्षातून लढत आहे. त्यामुळे मला माझ्या मागे असलेली जनता ही मी लोकांसाठी केलेले कामं हीच मला फायदेशीर ठरणार. कुठले मुद्दे घेऊन नेमके जनतेसमोर जाणार, कुठली विकास कामं आहेत किंवा कुठली अशी कामं आहेत जी राहिलेली आहेत आतापर्यंत? पाण्यासारखा प्रश्न असेल तर पाण्याचा प्रश्न आहे, आम्हाला 10 MLD पाण्याचं आम्ही आरक्षित करण्यासाठी मागणी केलेली आहे. ती आता फायनल स्टेजला आहे, लवकरच पूर्ण होईल आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करा. ऑडिटोरियम असेल, रस्ते असतील, लाईट्स असतील, सगळ्या याच्यासाठी आम्ही प्राधान्य देणार. कुठेतरी ड्रेनेज सिस्टीम जी पालघरमधली आहे त्याचा प्रश्न मोठा उद्भवतो नेहमी. ह्या गोष्टीसाठी आपण बघितलं तर पाणी जोपर्यंत 10 MLDचं पाणी आपल्याला आरक्षित होत नाही तोपर्यंत भुयारी गटार योजनेची प्रकल्प आपल्याला गेली मागची 5 वर्ष त्यासाठी थांबून गेलेली आहेत. पण पाणी आरक्षण झालं तर नक्कीच आपली पाण्याची योजना आणि भुयारी गटार योजना चालू. आपल्या समोर एका बाजूला भाजप आहे तर दुसऱ्या बाजूला सर्व महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र आलेले आहेत. काय वाटतं, काय फटका बसेल भाजपचा या सगळ्यात? नाही, नक्कीच आम्ही शिवसेना बाजी मारून नेतील त्याच्यात आणि आमचा विजय नक्की. पालघर नगर परिषदेवरती मागच्या काळामध्ये जी विकास कामं आहेत त्याबाबतीत मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झालेले आहेत भ्रष्टाचाराचे. नेमका काय प्रकरण आहे आणि पुढे याचा पाठपुरावा कसा करणार? नक्कीच त्याच्यासाठी असं आरोप प्रत्यारोप होतच राहतात. आम्ही कामाच्या मागे असतो, त्यामुळे आम्ही ह्याला जास्त प्राधान्य देणार नाही.